वारी असेल। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातली पुढची बातमी आहे। आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर अद्यापही ठाम आहे। पुण्यातल्या मांजरीमध्ये 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नागपुरात देखील आदिवासी विद्यार्थी 2 दिवसांपासून आता मैदानामध्ये उतरले। आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करण्यात आली, मात्र इतर मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आता आंदोलकांची आहे। आंदोलक आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत। तर पुण्यातल्या मांजरीमध्ये 14 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे। तर नागपूरमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। पुण्याच्या मांजरीमध्ये एका आंदोलकाची प्रकृती देखील खालावलेली होती, त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलक हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। तर आता मंगळवारपासून नागपूरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर नागपूरमध्ये आता आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। तेजस महोत्तरे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। मी थेट त्यांच्याकडे जातोय। तेजस, आता पुण्याच्या मांजरी पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा आता आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि आता उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आदिवासी विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून जे आहेत ते आपल्या विविध मागण्याला घेऊन जे आहेत ते आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी। आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी जे आहे ते या संपूर्ण संदर्भातले मागणीला जे आहेत त्यांची एक मागणी जी आहे ते पूर्ण केली, मात्र 28 मागण्या जे आहेत ते पूर्ण आहेत अशी त्यांची मागणी आहे की पूर्ण ते 28 मागण्यासुद्धा पूर्ण व्हाव्यात। आपण जर बघितलं असेल तर भंडारा असेल, गोंदिया असेल, हे विविध जिल्ह्यातील जे आहेत ते संपूर्ण विद्यार्थी आहेत आपल्या हक्कासाठी हे लढत आहेत। अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आहेत आपला शिक्षणाचा हक्क करण्यासाठी एका अर्थानं बघितलं असेल तर उपराजधानीतून शिकतात। आपल्या एका अर्थानं कुणाला तरी इथं प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे, कुणाला तरी कुठं मोठ्या पदावर जायचं आहे, प्रयत्न संपूर्ण या विद्यार्थ्यांच्या। मात्र त्यांची मागणी आहे आणि मागणी ही 28 मागणी आपण जर बघितलं असेल तर भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा असेल, विविध जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थी आहेत, अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आहेत। आपण बघितलं असेल तर सकाळी जे आहे ते नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र या संपूर्ण न जुमानता एका अर्थाने विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन बसलेले आहेत। आपल्यासोबत विद्यार्थिनी आहेत, जे तिच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगशील, ज्या पद्धतीनं एक मागणी तुमची पूर्ण झालेली आहे, आजही 28 मागण्या आहेत, रात्र पूर्ण काळोख्याची गेली, संपूर्ण रात्रात संपूर्ण विद्यार्थी आहेत, ह्या संपूर्ण आसरा ज्या या ठिकाणी घेतला, मात्र पुन्हा तुमच्या आंदोलनाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। काय एका अर्थानं शासनापुढे आणि या संपूर्ण राज्यकर्त्याकडे काय मागणी आपली? आमची मागणी तीच आहे की आता जे आमच्या 29 मागण्या होत्या त्याच्यामधले जर तुम्ही एक मागणी फक्त पूर्ण करत असेल, पण बाकी 28 मागण्यांचं काय, आम्ही फक्त एक मागणीसाठी ते बसलेलो नाही आहेत। आणि आमची मागणी तीच आहे की जेव्हापर्यंत तो 5 ऑगस्टचा जो GR आहे तो पूर्ण रद्द होत नाही आणि ज्या आम्ही 28 मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन निरंतर चालू ठेवणार आहोत। एकूणच जर बघितलं असेल तर काल एका विद्यार्थिनीची जी आहे प्रकृती सुद्धा खालावली होती। आणखी जर बघितलं असेल तर किती विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे, कारण की आपण जे आहे ते सातत्याने इथं बसलेले आहात। जवळपास 4 मुलींची प्रकृती खराब झालेली होती, त्यांना हॉस्पिटलला नेले होते आणि रिटर्न आणल्यानंतर आणखी त्यांची तब्येत आणखी जास्त झाली, तर त्यामुळे त्यांना आणखी डबल पाठवण्यात आलेले होते। या संपूर्ण संबंधात जे आहे ते आदिवासी विभागातले कुठले अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांच्याशी बातचीत झाली का? त्यांनी तुम्हाला समजून काढण्याचा काय प्रयत्न केला का? तुम्ही आपल्या काय मागण्या असतील त्यांच्या समोर ठेवल्यात काय? काल जे मतलब ATC मॅडम वगैरे सगळे आमच्यासोबत चर्चेसाठी बसलेले होते, पण कुठलीही सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झालेली नाही। मग काय तुमची काय मागणी असणार आहे? कारण की त्यांनी आदिवासी मंत्र्यांशी किंवा अन्य नेत्यांशी बोलणं झालं का राज्यकर्त्यांसोबत? काय असं काही सकारात्मक म्हणजे त्यांच्याकडून आमच्याकडे तरी शाश्वती किंवा मग त्यांच्याकडून असं वक्तव्य आमच्यापर्यंत पोचलेलं नाही। आणि आमच्या जे काही मागण्या त्या पण आम्ही त्यांच्यापर्यंत म्हणजे आमच्या पोचलेल्याच नाही। सविस्तर म्हणजे जे काही माहिती आहे ज्या आम्ही 29 मागण्या ठेवलेल्या आहे ते कुठल्याही म्हणजे प्रशासनाने अजूनपर्यंत मला तरी वाटते की त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे। आपण बघितलं असेल तर अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करू। कुठले आले ते विद्यार्थी? मित्र कुठून आलाय तू? वर्धा। काय मागणी आहे का? कधीपर्यंत बसणार आहे तू? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच बसतो। कुठल्या राजकीय नेत्यांच्या फोन आला का? कुठल्या राजकीय पक्षांच्या? ज्या पद्धतीने सुप्रिया सुळेंनी जे आहे ते काल एका विद्यार्थीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं होतं, तुमच्यासोबत काय असं कोणत्या राज्यकर्त्यांच्या बोलणं झालं किंवा अन्य पक्षातल्या नेत्यांसोबत? नाही, असं काहीच नाही। आम्ही आमच्या येणंच बसलेलो आहे इथे। जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही, ज्या आमच्या 28 मागण्या, जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही आम्ही तोपर्यंत इथून हलवणार नाही। कुठून आलात तुम्ही? आम्ही वर्धेहून आलो सर।
बघितलं तर वर्ध्यातला विद्यार्थी आहे, काही भंडाऱ्यातले विद्यार्थी आहेत, निश्चित. गोंदियातले असे संपूर्ण विद्यार्थी आहेत. त्यामुळे यांच्या संपूर्ण मागण्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी यांना फोन केला नाही किंवा त्यांची समजूत तेजस, आता या काढण्याचा प्रयत्न केला नाही. काल मागण्यांसंदर्भात जे अधिकारी सरकार कशा यांच्याशी बातचीत झाली, पद्धतीचा मात्र तोडगा काढतं हे सकारात्मक चर्चा पाहणं झाल्याचे देखील म्हणणं आहे. तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. पुढची बातमी आपण पाहूयात. साखरेच्या पाठोपाठ आता गुळाचे दर देखील